तर महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात राजकारण केलं जातंय, काही जणांकडून वातावरण दूषित केलं जातंय असा आरोप माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी केलेला आहे। तर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारने सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील रणजित नाईक निंबाळकरांनी केली। जी डॉक्टर महिलेचा जो मृत्यू झाला यामध्ये फलटणमध्ये हळहळ व्यक्त जरी केली जात असली तरी राजकीय पण प्रतिक्रिया यामध्ये उमटत आहेत। आपल्यासोबत माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आहेत। फलटणमध्ये तुमच्या अशी घटना जी घडलेली आहे याविषयी काय आपण? निश्चितपणे त्या महिला डॉक्टरचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे, याची सखोल तपासणी राज्य सरकारने करावी। घटनेच्या ही घटना घडली, घटनेची माहिती घेतली, पोलिसांचे त्यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी त्यांना मदत केली नाही, यांनी पोलिसांवर आरोप केलेले आहेत। आणि ही जुनी घटना तर वेगळीच आहे, म्हणजे जूनमधले त्यांचा जे काय वाद झाले त्याचे वेगळेच आहेत। आणि याच्यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक राजकारण करून वातावरण दूषित करायचा प्रयत्न करतात। खऱ्या अर्थाने याची योग्य सखोल माहिती घ्यावी आणि पोलिसांनी याचा सत्य समोर आणावं ही मी या ठिकाणी विनंती करतो। आणि तिच्या बिचारी जी स्वर्गीय महिला डॉक्टर जी मिलेली आहे तिच्या म्हणण्यानुसार जर तिच्यावर अतिप्रसंग झाले असतील तर त्याला कठोर से कठोर शिक्षा देणं आणि अशी घटना प्रिव्हेंट करणं याच्यापुढे होऊ नये ही जी दक्षता खरं प्रशासनाने आणि राज्य सरकार घेईल।